एटापल्ली तालुक्यातील नक्षल प्रभावित व अतिदुर्गम कसनसूर भागात रस्ता बांधण्याच्या कामासाठी वनक्षेत्रातून बेसुमार मुरम उपसा करण्यात आला। याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवून 4 वन कर्मचाऱ्यांना 10 मे रोजी निलंबित करण्यात आले आहे। परंतु वन कर्मचाऱ्यांवर कारवाई करून कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे। कर्मचाऱ्यांवर कारवाई करून आज घडीला 15 दिवसाचा कालावधी लोटून सुद्धा कंत्राटदारांवर कोणतीही कारवाई केलेली नाही आणि कंत्राटदारांना मोकाट सोडल्याचे दिसते। त्यामुळे सदर वन परिक्षेत्रात झालेल्या मुरुमाचे अवैध उपसा केलेल्या ठिकाणी जाऊन मौका चौकशी करून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावी अशी मागणी जारावंडी ग्रामपंचायतचे सदस्य मुकेश कावळे यांनी आपल्या निवेदनात केली आहे। कार्यवाही न झाल्यास 6 जून पासून मुख्य वनसंरक्षक गडचिरोली यांच्या कार्यालयासमोर उपोषण करणार असा इशाराही देण्यात आला आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी मुकेश कावळे, गडचिरोली।